जय भीम, नमो बुद्धाय, जय शंभूराजे, छत्रपती शिवाजी महाराज, बाळासाहेब जिजाऊ, महात्मा ज्योतिराव फुले, संत कबीर, संत गाडगे बाबा, सर्वच पुरुषांना प्रथम अभिवादन करतो आणि आपल्या समोर महाराष्ट्रातलं जे आता इलेक्शन झाल्याच्या नंतर ज्या तज्ञ पत्रकार लोक सोशल मीडियावर ऍक्टिव्ह आहेत त्यांनी आपली आपली भूमिका स्पष्ट केली आणि त्या माध्यमातून मित्रहो, मलाही माझी भूमिका स्पष्ट करायची आहे। तर माझी भूमिका अशी आहे, पत्रकार अशोक वानखेडे, निरंजन टकले, मुक्ता कदम, रवीश कुमार, अभिषार शर्मा, निखिल वागळे आणि संतोष शिंदे। सकाळपासून संतोष शिंदे म्हणत होते की हा निकाल तुम्हाला पटला का? पब्लिकला विचारत होते, हा निकाल तुम्हाला पटला का? साहेब, विचार करायची गोष्ट आहे, कारण की या देशातल्या लोकांना मतदानाचा अधिकारच फुकट भेटलेला आहे, त्याला त्याची किंमत काय करणार? आणि काल सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाला। एक महिला सांगत होती की 1500 रुपये लाडक्या बहिणीला दिले, तुमच्या बापाचं काय गेलं? आणि सांगत होती आमच्या गळ्याची आण आणि फक्त धनुष्यबाण। मित्र हो, कीव येते ह्या लोकांचे असे शब्द ऐकून। अमेरिकेमध्ये 200 वर्ष महिलांनी मतदानाच्या अधिकारासाठी संघर्ष केला। 200 वर्षे केस चालली कोर्टामध्ये, तेवढं करूनही भागलं नाही, म्हणून त्यांनी 16 देशाच्या महिलाची परिषद बोलावली। तेव्हा त्यांना कुठं मतदानाचा अधिकार मिळाला? महिलांना हे माहिती नाही। मग इथल्या महिलाला सर्व फुकट भेटलेलं आहे, माणसाला फुकट भेटलेलं आहे। म्हणून म्हणतो, महाराष्ट्रातली लोकशाही हरली आणि लुच्चेशाही जिंकली। 2 शाह्या झाल्यात, आता दुसरं नावच सापडत नव्हतं, म्हणून सांगितलं की लोकशाही हरली आणि लुच्चेशाही जिंकली। त्याच्यामध्ये उदाहरण आहे। उदाहरण असं आहे, प्रचंड गावागावामध्ये, गल्लीबोळामध्ये आडमाप पैसा वाटण्यात आला। पैसा कुठून आला हो एवढा? 9 लाख कोटीचं कर्ज आहे महाराष्ट्रावर। 9 लाख कोटी, कमी नाही। महाराष्ट्रातली लोकसंख्या जी आहे त्याप्रमाणे प्रत्येक माणसाच्या अंगावर 1 लाख रुपये कर्ज आहे महाराष्ट्र शासनाचं। विचार करायसारखी गोष्ट आहे। पोलीसवाले गाड्या नोटाने भरलेल्या सोडून देत होते,
कायदा कुठे? कायद्याची पायमल्ली होत आहे. कमिशनरला कळेना काय करावं, त्याच्यानंतर इन्स्पेक्टरला कळेना काय करावं, पोलिसाला कळेना काय करावं, काय तर काय निर्वाचन आयोग सर्व निर्वाचन आयोगच. मित्र हो, निर्वाचन आयोगालाच एवढं जर वाटत असेल आणि गृहमंत्र्यालाच एवढं वाटत असेल की आम्हीच सर्व काही आहे, तर हे सरासर चुकीचं आहे. मानव अधिकाराच्या माध्यमातून समोर आले जे प्रश्न जर हे सरकार सोडवत नसेल, किंवा गृहमंत्री असेल, राज्याचे मंत्री असतील, आमदार असतील, खासदार असतील, सर्वांनी बिनधास नोटा वाटल्या, आडमाप नोटा वाटल्या. कोणाच्या नोटा होत्या? 2014ला PSEL इंडिया लिमिटेड कंपनी, गरिमा कंपनी, KBC कंपनी, सर्वसामान्य लोकांचा पैसा त्या कंपन्यांमध्ये पॉलिसीच्या माध्यमातून जमा होता. ज्यावेळेस 2014ला मोदी साहेबांचं सरकार आलं, त्यावेळेस सर्वच्या सर्व कंपन्या बंद केल्या. 1 रुपयाही सर्वसामान्य लोकांना कंपन्यातून मिळाला नाही. आणि आता गल्लीबोळामध्ये फायनान्स कुठून आला पैसा? फायनान्सवाल्याकडे पैसा कुठून आला? त्यांच्या घरी छापखाने आहेत. कोणाला दिला पैसा यांनी? सेबी चीफ त्याच्यावर सांगतात की सुप्रीम कोर्टामध्ये केस चालू आहे आणि सेबी त्याची इन्क्वायरी करत आहे. सेबीला हे कळना की आंतरराष्ट्रीय लेवलवर एवढी बदनामी चालू आहे, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये, अडाणीचा संदर्भ, एवढी भारताची नाक कटायला लागली. सेबी कुठं झोपी गेली का? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मित्र हो, खचून जाऊ नका. खचून जाणे हा आपल्या समोरचा मुळीच मार्ग नाही. आणि याच्यानंतर जर इलेक्शन कमिशन ईव्हीएमच्या संदर्भामध्ये कुठला निर्णय जर घेत नसेल, तर सर्वसामान्य लोक त्या बाबतीमध्ये निर्णय घेतील. प्रत्येक गावातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक जिल्ह्यातून, प्रत्येक जिल्हा कलेक्टरला निवेदन देतील आणि ते निवेदन असे राहतील की आम्हाला ईव्हीएम वर मतदान करायचे नाही, आमचा बहिष्कार असेल. हे जन आंदोलन ह्याच्यानंतर चालू करू सर्वांच्या सहयोगाने. सुप्रीम कोर्टाचा निर्णय आला काल. सुप्रीम कोर्ट असं म्हणते की ईव्हीएम मशीन हा देशाचा घटक आहे. अरे मग आम्ही बी तर राष्ट्रीय संपत्ती आहे ना, हे कसं विसरून चालेल? आम्ही जर त्याचं बटन दाबलं नाही तर ईव्हीएम काय त्याच्यात आम्ही गेलोच नाही तिथं, तर कुठले मत पैदा करल? तुम्ही धांदली करून वाढू शकता हो, हे सर्वांच्या लक्षामध्ये आले. आता प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मोहल्ल्यामध्ये, प्रत्येक गल्लीमध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये प्रत्येक माणूस असाच म्हणत आहे की आम्ही तर मतदान एवढं केलं नव्हतं, इकडं मतदान केलं होतं, एवढं मतदान तिकडे गेलं कसं?
तर हे पोलीसच्या साक्षीनं, इलेक्शन कमिशनच्या साक्षीनं सर्व गोंधळ केलेला आहे. आणि ह्या गोंधळाचा, आता हा गोंधळ तर तुम्ही केला, परंतु सर्वसामान्य लोकांचा ज्यावेळेस आता गोंधळ चालू होईल ना, त्यावेळेस तुम्हाला घरातून बाहेर निघता येणार नाही. बांगलादेशची जशी परिस्थिती झाली होती तशी जर परिस्थिती होऊ द्यायची नसेल तर अजून बी वेळ गेलेली नाही. ठिकाण्यावर या, अन्यथा प्रधानमंत्री पळून जाऊ शकते. तर कलेक्टर, तहसीलदार हे आमच्या भाई काय, यांना प्रत्येकाला कोणत्या गोधड्यामध्ये गुंडाळून टाकू याचा मेळ लागू देणार नाही. आणि ह्याच्यानंतर कुठल्याही पक्षाच्या संदर्भामध्ये कोणताही पक्ष याच्यानंतर पक्षाच्या संदर्भामधून कुठलं तिकीट घेऊन शेनी इलेक्शन लढणार नाही. जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, ग्रामपंचायत असेल, सर्वसामान्यामधला उमेदवार राहील आणि तो उमेदवार उभा करू आणि त्याला निवडून देऊ. कोणत्या पक्षाची गुलामी करणार नाही. आता हे ठामपणे आमचं मनोगत आहे आणि तेच आम्ही करणार. देशाला एवढं ग्रहण लागलं, सर्वात मोठा लोकशाहीवाला देश भारत म्हणतात. लोकशाहीचा अर्थच कळेना लोकांना. अरे या देशामध्ये 6743 जाती आहेत. एवढ्या जाती कोणत्याच देशामध्ये नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं तर 2400 त्याच्यामध्ये संशोधन केले आधी आणि सर्व लोकांचे मूलभूत अधिकार त्याच्यामध्ये लिहून ठेवलेले आहेत. आणि तुम्ही जर त्या संविधानाला असे नाव ठेवत असाल आणि असे कायद्याच्या माध्यमातून कारण तुम्ही सत्तेवर बसेल हा ना, त्याच्यामुळे तुम्हाला कायदा, कारण तुम्ही त्याच्यामध्ये काहीच केले नाही, तुम्हाला फुकट भेटले ना सगळं. नेता असेल, प्रशासन असेल, कोणी असेल, तुम्ही जर त्याच्यासाठी काही कष्ट उपजले असते तर तुम्हाला कळलं असतं नाही किती मेहनत लागली म्हणून. शेनी येडा होता का ती माणूस? 2 वर्षे 11 महिने 18 दिवस त्यावेळेस काय होतं लिहायला? स्वतः हाताने लिहिलं ना. अरे 2 दिवस तुम्ही एका जागेवर बसू शकत नाही का? 1 घंटा एका जागेवर बसू शकत नाही? काय करणार तुम्ही एवढं? त्याग होता त्या व्यक्तीचा, प्रत्येक देशाचा, प्रत्येक देशातल्या समाजाचा आणि आपल्या देशातल्या समाजाचा विचार करून त्या व्यक्तीने संविधान लिहिलं. तुम्ही तर आता म्हणता की नाही 1 घंटा थांबायचं असलं, एक सही करायची असली तर लाख रुपये लागतात, द्यावं लागतात, मोजावं लागतात, तेव्हा तुम्ही सही करता. मंत्री लोक, आमदार लोक, एवढ्या देशाचं संविधान लिहिलं 1 रुपया न घेता. अत्यंत उपकार आहेत सर्वांवर. आमदार असेल, खासदार असेल, मंत्री असेल, कोणी असेल या देशातला. झाडापासून, पशु पक्ष्यापासून, गाईला बी अधिकार दिला, झाडालाही अधिकार दिला, पशु पक्ष्याला अधिकार दिला, वाघाला अधिकार दिला, हरणाला अधिकार दिला. अरे तुम्ही जर तुमच्या हाती सत्ता आहे, तुम्ही जर माणसाला अधिकार देऊ शकत नसताल ना, शर्मनाक गोष्ट कोणतीच नाही आतापर्यंत घडली या देशामध्ये. अशी परिस्थिती या देशाची निर्माण झाली. ज्या वेळेस सर्वसामान्य लोक जागृत होतील आणि रस्त्यावर येतील ना, त्या दिवशी तुम्हाला तुमचे दरवाजे बंद करून बसावं लागेल. याद राखा, उद्रेक जर झाला तर लय मोठा कल्लोळ होईल. उद्रेकाला जर टाळायचा असेल तर अजूनही वेळ गेलेली नाही.
चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचा राजकारभार चालवा, परंतु कोणाला त्रास देण्याचा प्रयत्न करू नाही. कारण आता पहिले लोक अडाणी होते, आता शिकलेत सवरलेत, प्रत्येकाच्या घरामध्ये संविधान आहे, त्यांना बी आर्टिकल सगळे माहिती येतं, कायदे कानून कलमा गिलमा सगळ्या. आता कोणी पोलीस स्टेशनला रिपोर्ट बी घेऊन जातो तो इकूनच कलमा लिहून घेऊन जातोय, पोलीसवाला बी तिथं पाहते नुसतं, अरे म्हणतो हे बी काहीतरी हे चीज. म्हणून आता अडाणी कोणी राहिलेलं नाही. तुम्हाला वाटत असेल की आम्ही अंगुठा शिवाय घेतल्याशिवाय बँकेमधून बी पैसा देत नाही, की अंगठाच कुठे बी लावा लागतंय, त्याच्यावर जाऊ नका. देश प्रगती पथावर गेलाय, चांगल्या पद्धतीने शिक्षणाच्या माध्यमातून गेलाय. 15,000 तुम्ही जिल्हा परिषद शाळा बंद केल्या, 18,000 दारूचे दुकानं खोलले, कुणाचे घर बरबाद व्हायलेत. आता लाडक्या बहिणीला कळ नका की तुमच्या लेकराचं भविष्याची राख रांगोळी केली. तुमच्या घरातले तरुण मुलं दारू पिऊन शिने बहकायले इकडे तिकडं. लाडक्या बहिणीला हात जोडून विनंती आहे, जरासा विचार करा. काहीही करू नका, कारण तुम्हाला फुकट भेटले. म्हणून सांगतो मित्रहो, प्रत्येक माणसाची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने वागलं पाहिजे. आणि इथून पुढे आपल्याला हा लढा लढावा लागणार आहे, लढल्याशिवाय पर्याय नाही. कारण बाबासाहेबांनी सांगितलं होतं, आजादी का हक भीक मांगने से नहीं मिलता, उसे लढकर ही पाया जाता है. म्हणून हे लढाई लढावं लागणार आहे. आपल्या समोरच्या जनरेशनसाठी लढावं लागणार आहे, नाही तर समोरची जनरेशन आपल्याला माफ करणार नाही. ते म्हणाल, अरे दलिंद्र हो, तुम्हाला कळत होतं, मग तुम्ही याच्या बाबतीत आवाज का उचलला नाही. म्हणून हात जोडून विनंती आहे, सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही. जय भीम.